जर मी असं म्हटलं की आजच्या काळातल्या आपल्या सर्वात मोठ्या समस्येवरचा उपाय म्हणजेच खिशात असलेल्या मोबाईल फोनचं आणि त्या रील्सचं जे भयंकर व्यसन आपल्याला लागलंय ना, त्यावरचा उपाय एका 2500 वर्षांपूर्वीच्या कथेत दडला आहे तर. हे ऐकायला खूपच रंजक वाटतंय. हो ना. आणि ही कथा आहे एका तरुण भिक्खूची, ज्याने तत्कालीन जगातल्या सर्वात सुंदर आणि मोहक स्त्रीसोबत सलग 4 महिने एकांतात राहण्याचा निर्णय घेतला होता. आज आपण या सखोल चर्चेत प्राचीन काळातला मोह आणि आजच्या काळातलं डिजिटल व्यसन यांचा एक खूप अनपेक्षित संबंध जोडणार आहोत. आणि हा प्रवास खरोखरच एक अद्भुत अनुभव ठरणार आहे. कारण आपण फक्त एका ऐतिहासिक कथेवर थांबणार नाही आहोत. अगदी. आपण डॅनियल गोलमन यांचे इमोशनल इंटेलिजन्स आणि नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकांमधल्या आधुनिक मानसशास्त्रीय तत्वांचाही आधार घेणार आहोत. हो. आणि या सगळ्याचा मेळ घालून आपण मानवी मनाच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या भावनेचा वेध घेणार आहोत. ती भावना म्हणजे वासना. बरोबर. आता वासना किंवा इंग्रजीत ज्याला आपण लस्ट म्हणतो, तो शब्द ऐकला की साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर फक्त शारीरिक किंवा लैंगिक आकर्षण येतं. नैसर्गिक येते. पण या सखोल विश्लेषणाची सुरुवात करण्यापूर्वीच मला ही व्याख्या थोडी विस्तृत करायची आहे. आजच्या संदर्भात बघायला गेलं तर वासना म्हणजे एखादी गोष्ट स्वतःच्या मालकीची करून घेण्याची किंवा एखाद्या गोष्टीचा सतत उपभोग घेण्याची अत्यंत तीव्र आणि अनियंत्रित इच्छा. अगदी तंतोतंत. आणि या व्याख्येनुसार विचार केला तर आजच्या काळात वासना ही फक्त शारीरिक राहिलेली नाहीये. नाहीच मुळी. ती पूर्णपणे डिजिटल झालीये. ती आपल्या खिशात आहे. मी तेच विचार करत होते. म्हणजे प्राचीन काळी राजे आणि सम्राट आम्रपालीसारख्या अत्यंत सुंदर स्त्रीच्या एका कटाक्षासाठी तासनतास उभे राहायचे. हो, संपत्ती उधळायचे बरोबर. पण आज आपण काय करतो? आपण तासनतास एका 6 इंचाच्या चमकणाऱ्या स्क्रीनवर नजर खेळवून बसतो. नक्कीच. आपलं लक्ष, आपलं वेळ, आपली ऊर्जा हे सगळं आपण त्या एका स्क्रीनच्या स्वाधीन करत आहोत. एक प्रकारे आपण त्या डिजिटल जगाचे गुलामच झालो आहोत असं मला वाटतं. हा जो तुलनात्मक दृष्टिकोन तुम्ही मांडलात ना, तो अतिशय मार्मिक आहे. आणि म्हणूनच आम्रपालीची ती मूळ कथा समजून घेणं इथे गरजेचं ठरतं. हो, नक्की सांगा त्याबद्दल. तर वैशाली राज्याची ती एक अशी स्त्री होती जिच्या सौंदर्याची ख्याती इतकी अफाट होती की तिच्यामुळे अनेक मोठे राजे आणि व्यापाऱ्यांमध्ये अक्षरशः रक्ताचे सडे पडले. बापरे. हो, खूप रक्तपात झाला. आणि शेवटी या समस्येवर तोडगा म्हणून तत्कालीन राजाने एक अत्यंत कठोर आणि अमानवीय निर्णय घेतला. कोणता निर्णय? त्याने तिला चक्क नगरवधू घोषित केलं. म्हणजेच संपूर्ण नगराची सार्वजनिक संपत्ती. हे ऐकतानाच अंगावर काटा येतोय. म्हणजे विचार करा, एका स्त्रीला जगातली सर्व भौतिक सुख मिळाली, तिच्यासाठी महाल बांधले गेले, तिच्याकडे अफाट संपत्ती आली. हो, शेकडो सेवक तिच्या दिमतीला होते. हो ना. पण तिला एक माणूस म्हणून मिळणारा जो साधा सन्मान असतो ना, तो कधीच मिळाला नाही. येणारा प्रत्येक जण तिच्याकडे फक्त एक उपभोगाची वस्तू म्हणूनच पाहत होता. आणि बरोबर याच बिंदूवर त्या कथेला एक अनपेक्षित कलाटणी मिळते. एका तरुण भिक्खूंचा तिथे प्रवेश होतो. अच्छा. असं घडतं की एके दिवशी काही भिक्खूंचा गट रस्त्यावरून चालला होता. आजूबाजूचे लोक आम्रपालीच्या महालाकडे पाहून ओरडत होते, तिला पाहण्यासाठी गोंधळ घालत होते. पण या तरुण भिक्खूने वर मान करूनही पाहिलं नाही. तो अत्यंत शांत आणि अविचलपणे चालत होता. आणि जेव्हा आम्रपाली स्वतः खाली आली तेव्हा या भिक्खूची प्रतिक्रिया सगळ्यांना थक्क करणारी होती. हो, अगदीच. त्याने तिच्याकडे इतर पुरुषांप्रमाणे वासनेने किंवा एखाद्या भोगवस्तूकडे पाहिल्यासारखं पाहिलंच नाही. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं, एक अत्यंत शांत स्मितहास्य केलं आणि तिला आदराने वंदन केलं. एका माणसाने दुसऱ्या माणसाला दिलेला तो केवळ एक आदर होता. हो. पण आम्रपालीसाठी ती गोष्ट इतकी मोठी होती की तिने भारावून जाऊन त्या तरुण भिक्खूला पावसाळ्याचे 4 महिने आपल्या महालात राहण्याचं थेट आमंत्रण दिलं. क्या बात आहे. आणि इथेच मला आधुनिक मानसशास्त्राचा एक अत्यंत महत्त्वाचा धागा जोडायचा आहे. जेव्हा आम्रपालीने त्याला ते आमंत्रण दिलं तेव्हा तो भिक्खू लगेच हो किंवा नाही म्हणाला नाही. त्याने एक विराम घेतला. थांबला. म्हणजे नक्की काय केलं त्याने? त्याने सांगितलं की मी माझ्या गुरूंची म्हणजेच बुद्धांची परवानगी घेऊन मगच माझा निर्णय सांगेन. अच्छा. डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार हा जो विराम आहे ना, ज्याला आपण पॉज म्हणतो, तो अत्यंत शक्तिशाली असतो. कसं काय? आपण अनेकदा ऑटो पायलट मोडवर जगत असतो. एखादी भावना आली की आपण लगेच प्रतिक्रिया देतो.
पण जेव्हा एखादी व्यक्ती असा विराम घेते तेव्हा ती आपल्या मेंदूला विचार करण्यासाठी एक संधी देते. पण मला इथे एक शंका आहे, म्हणजे फक्त एक क्षणभर थांबल्याने खरंच इतका मोठा फरक पडू शकतो का? हो, नक्कीच पडतो. कारण अनेकदा व्यसन किंवा मोह इतका प्रबळ असतो ना, की आपण कितीही ठरवलं तरी त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. मग हा विराम नक्की कसं काम करतो? हा खूप चांगला प्रश्न विचारलात. आणि याचं उत्तर मेंदूविज्ञानात दडलंय. जेव्हा आपण एखाद्या मोहाला बळी पडत असतो तेव्हा आपल्या मेंदूचा अमिगडाला नावाचा भाग अत्यंत सक्रिय झालेला असतो. हा भाग आपल्या आदिम भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि तो तार्किक विचार करत नाही. म्हणजे तो जो फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स देणारा भाग असतो तोच ना? अगदी बरोबर, तोच. तर जेव्हा एखादी व्यक्ती विराम घेते म्हणजे जाणीवपूर्वक काही क्षण थांबते तेव्हा ती या अमिगडालाकडून मिळणारी प्रतिक्रिया खंडित करते. अच्छा. हा छोटासा ब्रेक मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या तार्किक विचार करणाऱ्या भागाला सक्रिय करण्यासाठी पुरेसा वेळ देतो. त्यामुळे आपण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याऐवजी विचार करून कृती करू शकतो. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे तो भिक्खू त्या क्षणी अमिगडालाच्या जाळ्यात न अडकता प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा वापर करत होता. होय. पण जेव्हा तो परवानगी मागायला बुद्धांकडे गेला तेव्हा तिथल्या इतर ज्येष्ठ भिक्खूंच्या मेंदूत नक्कीच गोंधळ उमटलेला असणार, कारण त्याचं हे आमंत्रण ऐकून ते प्रचंड संतापले होते असं मी वाचलंय. साहजिकच आहे ते. 4 महिने जगातल्या सर्वात मोहक स्त्रीच्या महालात एका तरुण भिक्खूने एकटं राहायचं. हो ना. हे ऐकून इतर भिक्खूंना वाटलं की हा मुलगा आता कायमचा बुडणार, तो भिक्खू संघातून बाहेर पडणार अशी त्यांना खात्रीच होती. पण बुद्धांचा दृष्टिकोन मात्र एकदम वेगळा होता. ते अत्यंत शांत होते. ते म्हणाले की मला त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच स्थिरता दिसली आहे. जर त्याच्या ध्यानात आणि साधनेत खरी शक्ती असेल तर काहीही नुकसान होणार नाही. बरोबर. आणि समजा तो मोहात पडलाच तर त्याचा अर्थ एवढाच होतो की त्याला स्वतःवर आणखी काम करण्याची गरज आहे. आणि त्यांनी परवानगी दिली. आणि इथेच मानसशास्त्राचा दुसरा मोठा सिद्धांत उघडकीस येतो. आपण जर त्या ज्येष्ठ भिक्खूंच्या संतापाकडे बारकाईनं पाहिलं ना तर आपल्या लक्षात येईल की ते खरोखर आम्रपालीला किंवा त्या परिस्थितीला घाबरत नव्हते. मग कोणाला घाबरत होते? ते स्वतःच्याच आत दडलेल्या वासनांना आणि मोहाला घाबरत होते. अच्छा. म्हणजे तुम्ही म्हणताय की ते स्वतःचीच भीती त्या तरुण भिक्खूवर आणि आम्रपालीवर लादत होते? अगदी बरोबर. याला मानसशास्त्रामध्ये प्रोजेक्शन असं म्हणतात. ही मानवी मनाची एक अत्यंत सामान्य प्रवृत्ती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या आत डोकावून स्वतःच्या कमकुवतपणाचा सामना करायला घाबरते तेव्हा ती तोच कमकुवतपणा बाह्य गोष्टींवर लादते. जर आपण याचा संबंध आजच्या काळाशी जोडला तर हे अगदी आपण मोबाईल ॲप्सना दोष देण्यासारखं आहे. हो, कसं काय? म्हणजे आपण नेहमी म्हणतो की अरे हे इंस्टाग्राम किंवा फेसबुक खूपच वाईट आहे, त्यामुळे माझा सगळा वेळ जातो. हो, आपण सतत ऐकतो हे. पण खरी समस्या ती ॲप्स नसतात तर आपल्या स्वतःच्या मनावर आपलं नसलेलं नियंत्रणही असते. आपण स्वतःच्या आत पाहण्याऐवजी त्या डिजिटल जगाला दोष देतो. अत्यंत चपखल उदाहरण आहे हे. जोपर्यंत आपण बाह्य परिस्थितीवर खापर फोडत राहतो तोपर्यंत आपण कधीच मूळ समस्येवर काम करू शकत नाही. नक्कीच. त्या तरुण भिक्खूने मात्र परिस्थितीला दोष दिला नाही. तो थेट त्या महालात गेला. आणि 4 महिन्यानंतर जे घडलं ते कोणालाच अपेक्षित नव्हतं. तो तरुण भिक्खू परत आला, पण त्याच्यामागे आम्रपाली उभी होती, तीही एका भिक्खूच्या वेशात. हो, आश्चर्यच होतं ते. तिने आपल्या सर्वस्वाचा, महालाचा, दागिन्यांचा त्याग केला होता. आणि जेव्हा तो परत आला तेव्हा प्रत्येकाला हेच जाणून घ्यायचं होतं की जगातील सर्वात सुंदर स्त्रीसोबत राहूनही तो अविचल कसा राहिला. साहजिक आहे. त्याने तिथे जो आपला अनुभव सांगितला तो आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा धडा आहे. त्याने सांगितलं की तो महालात गेल्यावर त्याला मोह झालाच नाही असं अजिबात नव्हतं. हो, त्याने स्पष्ट कबूल केलं की जेव्हा आम्रपाली जाईच्या फुलांचा सुगंध दरवळत त्याच्याजवळ आली तेव्हा त्याच्याही हृदयाचे ठोके वाढले होते. बरोबर. तो काही दगड नव्हता, तोही हाडामांसाचा माणूस होता. शारीरिक आकर्षण निर्माण होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण इथेच त्याने डॅनियल गोलमन यांच्या पुस्तकातल्या आत्मजागृती या तत्वाचा, ज्याला आपण सेल्फ अवेअरनेस म्हणतो, त्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. नक्कीच. जेव्हा त्याच्या शरीरात बदल होत होते तेव्हा त्याने घाबरून पळ काढला नाही किंवा स्वतःला दोषी मानलं नाही. त्याने फक्त त्या बदलांचं एका त्रयस्थासारखं निरीक्षण केलं. म्हणजे तटस्थ राहून पाहिलं. हो. त्याने स्वतःच्या मनाला सांगितलं, माझ्या हृदयाचे ठोके वाढत आहेत, माझा श्वास उथळ होत आहे. त्याने आपल्या भावनांना नावे दिली. पण मला इथे पुन्हा एकदा एक अडचण वाटते. म्हणजे नुसतं मला मोह होतोय किंवा माझ्या हृदयाचे ठोके वाढतायत असं म्हटलं की तो मोह शांत होतो. तुम्हाला काय वाटतं? मला हे थोडं पुस्तकी वाटतंय.
प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा एखादी व्यक्ती तीव्र व्यसनाच्या विळख्यात असते तेव्हा फक्त भावनेला नाव देऊन काहीच साध्य होणार नाही असं मला वाटतं. तुमचा हा प्रश्न अगदी रास्त आहे आणि वरवर पाहता तसं वाटूही शकतं. पण न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भावनेला नाव देण्याची कृती, ज्याला अफेक्ट लेबलिंग म्हणतात, ती खूप शक्तिशाली असते. अच्छा, म्हणजे त्याचा वैज्ञानिक आधार आहे. हो. जेव्हा एखादी व्यक्ती भावनेला स्पष्ट नाव देते तेव्हा मेंदूमधील भावनांचं जाळं शांत होऊ लागतं. याचा अर्थ असा नाही की मोह लगेच शून्य होतो, पण त्या भावनेचा तुमच्यावर असलेला जो अंध ताबा असतो ना, तो नक्कीच सैल होतो. तुम्हाला पुढचा विचार करण्यासाठी ती आवश्यक स्पेस मिळते. हे समजण्यासारखं आहे. पण त्या भिक्खूने एक आणखी महत्वाची गोष्ट सांगितली होती. त्याने मान्य केलं की सुरुवातीला त्याने आपल्या भावना दाबण्याचा प्रयत्न केला होता. होय. तो स्वतःला चिमटे काढत असे, विचार न करण्याची सक्ती करत असे. मी एक भिक्खू आहे, मी असा विचार करूच शकत नाही, असं तो स्वतःला बजावत होता. आणि हीच ती सर्वात मोठी चूक आहे जी आपण सगळेच करतो, भावनांचं दमन करणे. अगदी. डॅनियल गोलमन स्पष्ट करतात की भावना कधीच दाबून टाकता येत नाहीत. हो, मला इथे एक उपमा द्यायची आहे, जी आपण अनेकदा ऐकतो. हे अगदी एखाद्या पाण्याच्या आत दाबून ठेवलेल्या रबरी चेंडूसारखं आहे. हो, तो चेंडूचा प्रयोग. आपण पाण्याच्या आत तो चेंडू दाबून ठेवण्याचा जितका जास्त प्रयत्न करू, तितक्याच जास्त वेगाने तो उसळी मारून वर येतो. आणि तुम्ही तो जितका खोल दाबाल तितका तो अधिक आक्रमकपणे चेहऱ्यावर येऊन आदळतो. मानसशास्त्रात याला रिबाउंड इफेक्ट म्हणतात. रिबाउंड इफेक्ट. हो. जेव्हा एखादी व्यक्ती ठरवते की मी या विशिष्ट गोष्टीचा विचार करणार नाही, तेव्हा तिचा मेंदू सतत याच गोष्टीचा पाठपुरावा करत असतो की ती त्या गोष्टीचा विचार तर करत नाहीये ना. म्हणजे तोच विचार परत परत येतो. अगदी. आणि या प्रक्रियेत तोच विचार अधिक प्रबळ होतो. मला इथे आणखी एक उदाहरण आठवते. समजा एखाद्याने ठरवलं की मी या भावनेला दाबूनच ठेवेन. हे अगदी हातात एखादा फुटणारा फटाका घट्ट धरून ठेवण्यासारखं आहे. बापरे, भयंकर आहे ते. हो ना. आपण जर तो फटाका उडण्यापासून रोखण्यासाठी मुठीत घट्ट दाबून धरला तर तो शांत बसत नाही. तो बाहेर उडण्याऐवजी आपलाच हात भाजून काढतो. भावना दाबल्याने त्या नष्ट होत नाहीत, त्या फक्त अधिक विध्वंसक बनतात आणि आतून आपलंच नुकसान करतात. अत्यंत अचूक उपमा आहे ही. मग प्रश्न हा उरतो की जर भावना दाबायची नाही आणि तिच्या आहारीही जायचं नाही तर नक्की करायचं काय? हो, हाच खरा प्रश्न आहे. यावर त्या भिक्खूने जो उपाय शोधला तो नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकातल्या एका अत्यंत महत्वाच्या सिद्धांताशी मिळता जुळता आहे. तुम्ही ऊर्जेची दिशा बदलणे याबद्दल बोलत आहात का? होय. कारण जेव्हा त्या भिक्खूला वासना असह्य झाली तेव्हा त्याने त्या ऊर्जेला श्वासावाटे बाहेर सोडलं आणि स्वतःला खोलीची साफसफाई करण्यासारख्या अत्यंत साध्या शारीरिक कामात गुंतवून घेतलं. त्यांनी ती ऊर्जा विधायक कामात वळवली. अगदी बरोबर. नेपोलियन हिल यांनी त्यांच्या पुस्तकात याला सेक्स ट्रान्सम्युटेशन असं नाव दिलं आहे. अच्छा. त्यांच्या मते वासना किंवा लैंगिक ऊर्जा ही मानवी शरीरातील सर्वात शक्तिशाली आणि निर्मितीक्षम ऊर्जा आहे. ती एवढी प्रबळ असते की ती माणसाकडून काहीही करून घेऊ शकते. जर एखादी व्यक्ती या प्रचंड ऊर्जेला दाबून न ठेवता तीच ऊर्जा व्यवसायात, कलेत किंवा कोणत्याही विधायक कामात लावते, तेव्हा ती व्यक्ती असामान्य यश मिळवू शकते. भौतिकशास्त्राचा नियमच आहे, ऊर्जा कधीही नष्ट करता येत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं. पण मला सांगा, खरोखरच कोणी असं करू शकतं का? म्हणजे काय? म्हणजे एखाद्याला मोबाईलवर तासनतास रील्स बघण्याची तीव्र इच्छा होत आहे आणि तो अचानक म्हणतो की नाही, मी आता ही ऊर्जा वापरून घर आवरणार आहे. हे प्रत्यक्षात इतकं सोपं आहे का? सोपं नक्कीच नाहीये, पण शक्य मात्र नक्की आहे. कसं? जेव्हा ती तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा शरीरात ॲड्रेनालिन आणि ऊर्जेची पातळी वाढलेली असते. मेंदूला त्या क्षणी काहीतरी ॲक्शन हवी असते. जर ती ॲक्शन तुम्ही डिजिटल स्क्रीनवर न देता चालण्याला, व्यायाम करण्याला किंवा अगदी लिहिण्याला दिली तर शरीराला आवश्यक असलेली हालचाल मिळते आणि ती ऊर्जा हळूहळू शांत होते. हा सवयीचा भाग आहे. बरं, ऊर्जा दुसऱ्या कामात वळवली हे मान्य, पण जेव्हा ती व्यक्ती थेट समोर असते किंवा तो मोबाईल सतत तुमच्या डोळ्यांसमोर असतो तेव्हा तो मोह कसा टाळायचा? कारण भिक्खू तर आम्रपालीच्याच महालात राहत होता. इथं त्याने काय केलं असेल? इथेच डॅनियल गोलमन यांच्या रिफ्रेमिंग म्हणजेच दृष्टिकोन बदलण्याच्या तंत्राचा वापर होतो. दृष्टिकोन बदलणे? हो. त्या भिक्खूने आम्रपालीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. त्याने तिला जवळ बोलावलं आणि तिच्याशी एक माणूस म्हणून संवाद साधला.
अच्छा. जेव्हा त्याने तिच्या डोळ्यांतील वेदना पाहिली, तिचं एकाकीपण पाहिलं, तेव्हा त्याच्या आत निर्माण झालेलं आकर्षण अचानक सहानुभूतीमध्ये बदललं, ज्याला आपण एम्पॅथी म्हणतो. म्हणजे केवळ विचार बदलल्याने मेंदूमधल्या भावना बदलतात, हे कसं शक्य आहे? हे मेंदूच्या रिवॉर्ड सर्किटमुळे शक्य होतं. रिवॉर्ड सर्किट? हो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे, मग ती सुंदर व्यक्ती असो वा मोबाईलवरचा एखादा मोहक व्हिडिओ, आपण जेव्हा त्याच्याकडे उपभोगाच्या किंवा मालकीच्या नजरेतून पाहतो, तेव्हा आपला मेंदू डोपामाइन नावाचं रसायन सोडतो. डोपामाइन. डोपामाइन आपल्याला ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रवृत्त करतं. अच्छा, म्हणजे डोपामाइनच हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला त्या मोहात अडकवून ठेवते. अगदी बरोबर. पण जेव्हा एखादी व्यक्ती दृष्टिकोन बदलते, उदाहरणादाखल जेव्हा भिक्खूने आम्रपलीच्या दुःखाकडे पाहिलं, हो. किंवा जेव्हा आपण विचार करतो की हे ॲप कसं जाणीवपूर्वक मला अडकवण्यासाठी डिझाईन केलं आहे, तेव्हा मेंदूचा वेगळा भाग सक्रिय होतो. अच्छा. डोपामाइनची जागा करुणा किंवा विश्लेषणात्मक विचार घेतो. तुम्ही त्या व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे एक शिकार म्हणून पाहणं सोडून देता, आणि ज्या क्षणी तो उपभोगाचा दृष्टिकोन संपतो, त्या क्षणी तो मोह आपली ताकद गमावून बसतो. हे खरंच डोळे उघडणार आहे. आपण अनेकदा स्वतःलाच दोष देत असतो, पण खरं तर आपण आपला दृष्टिकोन बदलून त्या डोपामाइनच्या चक्रात